of VB Matre Education Trust, Director of Cinderella English Medium School and Junior College, Teachers MLA of Konkan Division ह्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार सर, सगळ्या शिक्षकांना माझी पहिली सूचना असेल की एकही पेरेंट्सला आता जाऊ देऊ नका. एक 5 मिनिटं मी बोलणार आहे. आपल्याकडे सायंटिस्ट आलेत, एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्याशी संवाद साधणार आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी इकडे इकडे उठणार नाही. सगळे टीचर्स, माझा आवाज येतो सगळ्यांना? कृपया सगळ्या विद्यार्थ्यांना बसून घ्या. तिकडे सुद्धा मेंगल सर, पेरेंट्सला सगळ्यांना बसवा, तिकडे कोणाला जाऊन देऊ नका. आज आपल्या सिंड्रेला इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचा समारंभ. या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले एक महान असं व्यक्तिमत्व, त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये कार्य केलं आहे आणि खास करून ते स्वतः एक खगोलशास्त्रज्ञ आहेत. जे आपलं ब्रह्मांड आहे, अवकाश आहे, त्या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. असे आदरणीय संजय देशपांडे सर आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून संजय देशपांडे सर इथपर्यंत आलेत ते आमचे मित्र आदरणीय नरेंद्रजी शेटकर सर या ठिकाणी आले आहेत. आपल्या स्नेहल मॅडम या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. मस्कर सर या ठिकाणी उपस्थित आहे. विलास आपल्या संस्थेचे डायरेक्टर आहेत. राजेश भोईर आपले पालक प्रतिनिधी आहेत. देशमुख सर या ठिकाणी, त्यांनी आज स्वतः देशपांडे सरांना या ठिकाणी घेऊन आलेत. आपले आदरणीय लोखंडे सर या ठिकाणी आहेत. अपेक्षा मॅडम प्रिन्सिपल, आपल्या राजश्री मस्कर मॅडम शंभूराईच्या प्रिन्सिपल, आपल्या सोनम मॅडम प्रायमरीच्या प्रिन्सिपल, आपले कोऑर्डिनेटर वारे सर, आपले ट्रस्टी सूर्यवंशी सर आणि MK पाटीलचे मुख्याध्यापक आपले देवरे सर, आपल्या सर्व शाळांमधील सर्व सन्मान्य शिक्षक वृंद आणि पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच मला या ठिकाणी पालकांना सांगायचं आहे की गेल्या 2 वर्षापासून आपण दरवर्षी जे पाहुणे बोलत आहोत, त्यामध्ये 2 वर्षापूर्वी आपण पोलिसांना बोललो होतं की जेणेकरून आपल्या मुलांना भविष्यामध्ये एक इन्स्पिरेशन मिळेल. IPS MPSCच्या माध्यमातून पोलीस इन्स्पेक्टर, कमिशनर अशा प्रकारची पोलीस दलातील खाती असतील आणि पोलिसांचं कार्य काय आहे, त्याचबरोबर जनतेशी त्यांचं नातं कसं असतं, या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपण पोलीस अधिकारी बोलले होते. मागच्या वर्षी देशपांडे सर, आम्ही डॉक्टरांना आमंत्रित केलं होतं की मुलांची काळजी पालकांनी कशी घ्यावी, मुलांची मानसिकता याविषयी पालकांमध्ये चांगल्या प्रकारची जागृती यावी, याकरता पालकांना आम्ही डॉक्टरांना आम्ही या ठिकाणी बोललो होतं. आणि यावर्षी आम्ही सगळ्यांना सायंटिस्ट लोकांना, तुमच्यासारख्या लोकांना या ठिकाणी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे. कालच आपले आदरणीय शमीक गुप्ता सर आले होते. TIRF आपलेच सोबतीचे सहकारी आहेत आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहात. आपल्या येण्याने आमच्या पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं नवचैतन्य आहे की आपण शास्त्रज्ञ आहात, आपण अनेक चांगलं कार्य संशोधक म्हणून आपल्या या जीवनामध्ये केलेलं आहे आणि ते कार्य केल्यानंतर आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये राहून तिथेही संशोधनाचं काम आपण करत आहात. आणि हे कार्य करत असताना आमच्यासारख्या तरुणांना, आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या पालकांना आपली मुलं भविष्यात शास्त्रज्ञ बनणं, या पर्यावरणाची काळजी घेणं, प्रत्येक जीवजंतू या जमिनीवर आहे त्याची काळजी घेणं आणि संपूर्ण ग्रह वगैरे यांचा अभ्यास करणं, याच्यामध्ये रुची वाढावी, मुलांना आवड मिळावी, याकरता सर आपल्याला या ठिकाणी आज आम्ही बोलवलेलं आहे. मला या निमित्ताने सगळ्या पालकांना सांगायचं आहे, देशपांडे सर 2 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत
याने एक अत्यंत भयंकर अशी गोष्ट आम्हा सर्व आमदारांच्या समोर एक ठेवली होती. आम्हा सगळ्या आमदारांचं ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये बघा, सगळे ऐका लागेल, सगळ्यांनी लक्षात ठेवा मी काय बोलतो होते. त्या ट्रेनिंगमध्ये एक भयंकर अशी गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली आणि ती गोष्ट अशी होती की तुम्ही आणि आपण जे खातोय की नाही ते काय खातोय हे आपल्यालाच माहीत नाही. तर त्यावर त्यांनी स्वतः प्रयोग केला होता आणि प्रयोगामध्ये त्यांनी पाहिलं, सांगितलं. आचार्य देवव्रत हे शिक्षक, मुळात शिक्षक, ते गुजरातचेही राज्यपाल आणि आपल्या महाराष्ट्राचेही राज्यपाल. त्यांच्यातला शिक्षकीपणा म्हणून त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेला महाराष्ट्राच्या राज्यपालाचं पदभार स्वीकारला त्यावेळेला त्यांना असं वाटलं की ही गोष्ट आपण आपल्या प्रमुख लोकांना सांगितली पाहिजे आणि त्या प्रमुख लोकांनी जनतेला सांगितली पाहिजे आणि जनतेने त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. म्हणून त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आपण नैसर्गिक शेती केली पाहिजे, प्राकृतिक शेती केली पाहिजे. ही नैसर्गिक शेती का करावी म्हणून त्यांनी जो प्रयोग केला होता सर तो फार भयंकर प्रयोग होता आणि त्यावर त्यांनी सांगितलं की 1000 महिला ज्या लहान मुलांना स्तनपान करतात, दूध पाजतात, माता आपल्या मुलाला दूध पाजत असते, अशा 1000 महिलांचं दूध टेस्ट केलं लॅबमध्ये, मोठ्या लॅबमध्ये सर ते दूध टेस्ट केलं आणि दुर्दैवाची गोष्ट त्या सर्वांच्या दुधामध्ये 1000 महिलांच्या दुधामध्ये युरिया सापडला. काय सापडला? युरिया सापडला. ही भयंकर गोष्ट आहे की लहान बाळाला माता दूध पाजते म्हणजे ते अमृत आहे, पण तिच्या शरीरात युरिया कुठून आला? लोखंडे सर, ही फार भयंकर अशी गोष्ट, याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. तर युरिया कुठून सापडला माहिती आहे तुम्हाला? तुम्ही आणि आम्ही जे काही पदार्थ खातो की नाही त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये युरिया आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये आहे. सर्वांच्या 100% लोकांच्या शरीरामध्ये युरिया आहे. म्हणून आज आपल्याला विविध प्रकारचे आजार जडलेले आहेत. दर 100 माणसामागे एक व्यक्ती हा कॅन्सरग्रस्त आहे. त्याचं जिवंत उदाहरण सर त्यांनी आम्हाला सांगितलं. आज आपली शेती जी आहे, इथे बसलेल्या अनेक लोकांना जर विचारलं, मुलांना विचारलं की तुम्हाला शेतकरी व्हायचं आहे का, एकही विद्यार्थी तयार होणार नाही. एकही विद्यार्थी नाही होणार. कोणी मला डॉक्टर व्हायचं आहे सर, कोणी मला शिक्षक व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे, बिल्डर व्हायचं आहे, आपल्यासारखं शास्त्रज्ञ व्हायचं आहे. शास्त्रज्ञ झाले तर त्यातून निश्चितपणे शेतीसाठी काहीतरी करता येईल, पण शेतकरी कुणालाच व्हायचं नाही. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण असेल? माझ्या दृष्टीने सगळ्यात श्रीमंत कोण असेल? तो शेतकरी असेल. ज्याच्याकडे शेती आहे आणि तो नैसर्गिक पद्धतीमध्ये पिकवेल तो या देशात, या विश्वात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असेल असं मला वाटतं. इथे बसलेल्या प्रत्येकाची शेती होती सर, माझ्या सकट, पण ती शेती आता आम्ही सुद्धा लावत नाही. आमच्याकडे वेळ नाही आहे, आमच्याकडे मजूर नाही आहेत, त्या पद्धतीमध्ये आम्ही शेती लावत नाहीत. पण जी काही शेती आता ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्या शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक घटक वापरले जातात आणि या रासायनिक घटकांना ज्यावेळेला वापरलं जातं त्यावेळेला तेच रासायनिक घटक त्या धान्यातून, अन्नातून, जे काही पीक असेल त्या पिकातून त्या फळामध्ये येतं किंवा धान्यामध्ये येतं आणि ते आपल्या शरीरात जातं. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकं असतील, रसायनं असतील हे सापडायला लागली आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला आज विविध प्रकारचे आजार जडलेत. सर पूर्वी आपण माहिती आहे की प्रत्येकजण सांगायचं की 100 वर्षापेक्षा जास्त लोक जगायचे, बरोबर ना? इथे बसला कुणीही मनुष्य सांगू शकत नाही की तुमचं आणि माझं आयुष्य किती. लोखंडे सर बरोबर, आपण योग गुरु आहात, आपण योगा शिकवता. इथे कोणालाही गॅरंटी नाही की उद्या आपल्याला काय होईल. त्याचं कारण का? आपल्याला सगळ्यांना वाटतंय मी वरून धडधाकट आहे, पण माझ्या शरीरात काय आहे आपल्याला माहीत नाही. म्हणून भविष्यामध्ये सगळ्यांनी प्राकृतिक नैसर्गिक शेती केली पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी आमच्यासमोर मांडला. आपण लहान होतो, आपण जर शेती केली असेल तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे राबणी व्हायची, पाचोला शेतीमध्ये जाळला जायचा आणि त्याचबरोबर शेणखत वगैरे टाकून त्या प्रकारची शेती केली जात होती. आता अशा प्रकारची शेती होत नाही आहे. त्यावर त्यांनी देशपांडे सर एक फार छान उदाहरण सांगितलं की त्यांनी सुरुवात केली, सगळे ऐकताय ना पालक, त्यांनी सुरुवात केली
की मी काहीतरी करू शकतो, राज्यपाल म्हणून मी काहीतरी करू शकतो, म्हणून त्यांनी स्वतः 2000 एकरावर नैसर्गिक शेती केली. आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी असे काही बॅक्टेरियाज आहेत की ते बॅक्टेरिया जमीन सुपीक करते. उदाहरणार्थ गांडूळ. आपण जर त्या ठिकाणी रासायनिक खत वापरले तर जमिनीमध्ये असले जे मूल बॅक्टेरियाज आहेत सर ते मरतात आणि जमीन आपली नापीक होते आणि जमीन जी आहे ती फक्त आपल्या कशावर चालते, कशावर पुढे जाते, तर रासायनिक आणि सेंद्रिय अशा खतावर जाते आणि तेच खत मग आपल्या शरीरामध्ये त्या माध्यमातून जातं. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की 2000 एकरावर ज्यावेळेला शेती त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला. राजेश भोईर सर, फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं की 2000 एकरावर ज्यावेळेला शेती करायला घेतली त्यावेळेला तिथली शेती आणि ज्या ठिकाणी रासायनिक खतं वापरली होती अशा प्रकारच्या शेतीमध्ये त्यावेळेला ड्रिल मारण्याचा प्रयत्न केला सर, तर ड्रिल त्या जमिनीमध्ये जात नव्हता, कारण सातत्याने रासायनिक खतांचा वापर करून जमिनीचा जो पृष्ठभाग होता तो टणक झालेला होता, कडक झालेला होता. आणि जिथे त्यांनी 2000 एकरावरती शेती केली त्या ठिकाणी इझिली ड्रिल गेलेला होता. गांडळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हटलं जातो, कारण गांडूळ किमान 10 फूट खाली काय करतो, छिद्र करत असतो. आज आपल्या सगळे राज्यातले शेतकरी रडतात की नाही की आमच्याकडे पूर आला, आमची शेती वाया गेली. पण पूर्वी असं होत नव्हतं. त्याचं कारण का, तर त्यांनी त्याचं उदाहरण सांगितलं की एक गांडूळ 10 फूट खाली छिद्र करतो आणि त्या छिद्रातून शेतीत साठलेलं पाणी शोषून घेतो. हे कधी होईल, ज्यावेळेला नैसर्गिक शेती ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी. पण जर का रासायनिक खतावर केली जाणारी शेती असेल त्या ठिकाणी गांडूळ जिवंत राहू शकत नाहीत, जमिनीतले बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर त्यांनी आमच्या समोर मांडली आणि ते पाहिल्यानंतर खरोखरच आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीमध्ये जर शेती होत असेल तर आपल्यासाठी भविष्यामध्ये धोका आहे. म्हणून सगळ्या पालकांना विनंती आहे, आपली जर शेती असेल तर त्याविषयी शेती कशी करावी याविषयी आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगावं, आपल्या मुलांना पण सांगावं की भविष्यामध्ये 4 तरी भाज्या घरात पिकतील अशा प्रकारची शेती करायला शिक. आम्ही प्रयत्न करत असतो, आम्ही सांगत असतो सर, विद्यार्थ्यांना सध्या सातत्याने सांगत असतो की अशा प्रकारची शेती करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण कशासाठी, मिथुनजी कोशिंबे वर या आणि या ताई, तुम्ही पण या. कोशिंबे ताई प्रिन्सिपल हेवन वर्ल्डच्या प्रिन्सिपल आहेत आणि ट्रस्टी आहेत, त्यांना विनंती आहे त्यांना जागा द्या सर बसायला. तर कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण ऑक्सिजनसाठी तडफडत होतो की नाही, होतो की नाही का? ऑक्सिजन काय झालं, इकडे या ना, त्यांना इकडे बसते, ताई इकडे या, मिथून इकडे. तुम्ही आणि मी ऑक्सिजनसाठी तडफडलो. अनेक लोक ऑक्सिजन नाही म्हणून कोरोनाच्या कालावधीमध्ये एक्सपायर झाले. भविष्यामध्ये मी परवा दिवशीच एक व्हिडिओ पाहिला की 2050ला प्रत्येकाला ऑक्सिजनचा मास्क लावून फिरण्याची वेळ येणार. देशपांडे सर बरोबर बोलतो मी. 2050ला या प्रत्येक नागरिकाला ऑक्सिजनचा मास्क लावून फिरण्याची वेळ येणार आहे. त्याचं कारण का, तर आपण प्रचंड प्रमाणामध्ये जंगल तोड केली आहे. इथे बसलोय की नाही या जागेवर, इथे काही वर्षापूर्वी सुमारे 30 ते 40 वर्षापूर्वी आम्ही लहानपणी ऐकलं होतं की इथे वाघ मारला होता या जागेत सर. या जागेमध्ये एक वाघ मारला होता. म्हणजे इथे त्यावेळेला किती घनदाट जंगल असेल. 40 वर्षापूर्वी जर इथं वाघ मारला असेल तर या ठिकाणी घनदाट जंगल होतं. आज ते जंगल राहिलेलं नाही, इथे कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे. असो, पण त्याचबरोबर ही वाढती लोकसंख्या, वाढतं कल्चरल, वाढती डेव्हलपमेंट, या सगळ्याच्या बरोबर सगळ्यांनी झाडे लावली पाहिजेत आणि झाडे जगवली पाहिजेत. आम्ही दरवर्षी मुलांना सांगतो की एक तरी झाड आपण लावा आणि यावर्षी आम्ही माननीय पंतप्रधान महोदयांच्या सूचनेनुसार एक पेड़ माँ के नाम, काय संकल्पना होती, एक पेड़ माँ के नाम, म्हणजे आईच्या नावाने एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. पण ती संकल्पना आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो, पण पालकांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की 2050ला तुम्ही आणि मी असो की नाही, पण आपली मुलं आहेत त्यांना खूप अशा संकटाला सामना करावा लागणार आहे. त्याकरता आपण सगळ्यांनी याच्यावर विचार केला गेला पाहिजे. सगळ्या पालकांनी, सर हे पालक खूप खूप चांगले आहेत आमचे,
आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. म्हणून आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत असतात. आपण पाहिलं मगाशी की इंग्रजी माध्यमाची मुलं विविध ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या वर्षापासून आम्ही रोबोटिक्स सुरू करतोय. मुलांना इंजिनिअरिंगसाठी असेल, तुमच्यासारखे शास्त्र बनण्यासाठी असेल, किंवा त्यांना इझिली भविष्यामध्ये चांगला रोजगार मिळावा असेल, AIच्या माध्यमातून असेल, कॉम्प्युटरच्या माध्यमातून असेल, मुलांना प्रोत्साहन कसे मिळेल याकरता या वर्षापासून आम्ही रोबोटिक्ससुद्धा शाळेमध्ये सुरू करतोय. अत्यंत अत्यल्प अशा खर्चामध्ये मुलांना रोबोटिक्स शिकवलं जाणार आहे. त्यातून मुलांच्या कौशल्याला अधिक प्रेरणा मिळेल आणि मुलं जेव्हा शिक्षण विभागातून बाहेर पडतील त्यावेळेला त्यांना इझिली जॉब मिळेल. अशा प्रकारचं नॉलेजसुद्धा देण्यासाठी आम्ही यावर्षी सज्ज झालेलो आहोत. आमच्या मराठी माध्यमाची मुलं सर, देशपांडे सर, आमच्या पालकांना माहिती आहेत, पण तुम्हाला सांगतो की आमच्या शाळेतली रेश्मा राठोड नावाची मुलगी आहे. त्या मुलीला मागच्या वर्षी भारताच्या खो खोच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने या आपल्या भारत देशाला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. महाराष्ट्राची देशाची मान उंचावलेली आहे आणि सुमारे 2.25 कोटी पालको लक्षात ठेवा, किती प्राईज? 2,25,00,000 रुपयाचं प्राईज तिला जाहीर झालेलं आहे. त्याचबरोबर क्लास 1 ऑफिसरची नोकरी सुद्धा जाहीर झाली. सर, पालकांना काही वाटलं नाही बघा, टाळ्या वाजत नाही म्हणजे त्यांच्या लक्षात नाही आलं. आणि ही पोरगी सर अत्यंत गरीब घरातली मुलगी आहे. तिला राहण्यासुद्धा घर नाही सर. तिची परिस्थिती एवढी गंभीर आहे आणि लवकरच तिला क्लास 1 ऑफिसरची नोकरी सर आणि 2.25 रुपयाचं प्राईज मिळणार आहे. अशा अनेक मुली आमच्या शाळेत घडलेत. 4 मुलींना शिवछत्रपती पुरस्कार राज्य शासनाचा मिळाला आहे. 4ही मुलींना शासन सेवेत नोकरी सुद्धा मिळाली आहे. आणि या वर्षाची आमची मोकाशी नावाची मुलगी आहे, तिला 500 युनिव्हर्सिटीमधून सर बेस्ट स्टुडंट म्हणून अवॉर्ड मिळाला आहे आणि तिला सुद्धा रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आहे. अशा प्रकारची मुलं सर आमच्या या शाळांमध्ये संस्थेमध्ये घडत आहेत. साधारणतः 3,500 विद्यार्थी आमच्या तिन्ही संस्थांमध्ये शिक्षण घेत असून 150पेक्षा जास्त स्टाफ अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे आणि सातत्याने मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पालकांकडनं एकच अपेक्षा असते की तुमचा संवाद आमच्याशी हा चांगला असला पाहिजे, मैत्रीपूर्ण संवाद असला पाहिजे. शेवटी एकच ध्येय आहे तुमचं ना माझं, की आमची मुलं, तुमची मुलं ही आमचीच मुलं आहेत. आम्ही नेहमी सांगितलं की तुमचं मूल हे आमच्या शाळेचं मूल आहे, आमच्या शिक्षकांचं मूल आहे, असंच समजून आम्ही त्यांना ट्रीटमेंट देत असतो. शेवटी त्याचं फ्युचर पुढे वाढवणं, त्याचं घडवणं हे कार्य आपल्या दोघांच्या हातामध्ये आहे. म्हणून शिक्षकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आपण ठेवले पाहिजेत. काही झालं तरी आपण सगळ्यांनी संयमाने, शांततेने आपल्या मुलाच्या विकासासाठी, मुलाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. एखादा दुसरा पालक येतो, राजेशजी भांडतो आपल्याशी, आम्ही दुर्लक्ष करतो, पण त्याकरता पालकांनी पण सगळ्यात लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्या माणसाला बोलत आहोत या जगामध्ये सगळ्यात जास्त रिस्पेक्ट कोणाला असेल तो शिक्षकाला असेल. जो शिक्षक माझ्या मुलाला घडवणार आहे, माझ्या मुलीला घडवणार आहे, त्याच्याशी मी कसं बोललं पाहिजे, त्याच्याशी मी कसे संबंध ठेवले पाहिजेत, हे ज्या पालकाला समजतं ना, त्यांची मुलं 100% शिखरावर पोचतात. आणि एखादा पालक आपल्या मुलाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तिथे मात्र अडचण निर्माण होत असते. आपली एक मुलगी, तिचं नाव नेव्हीमध्ये सिलेक्ट झालं, तिचं नाव काय, रिया मोरे नावाची विद्यार्थिनी, आमची मुलगी इंग्रजी माध्यमाची नेव्हीमध्ये सिलेक्ट झाली आहे. हे सगळी आमची अचिव्हमेंट आहे आणि ही सगळी प्रगती आहे. आणि या शाळेसाठी, पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र आम्ही या ठिकाणी मेहनत करत आहोत. फक्त पालकांनी आपलं चांगलं सहकार्य नेहमी ठेवा. बघा, तुमच्या मुलांसाठी जे लागेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. कोणताही आमचा उद्देश नाही इथं नफा कमवण्याचा. फार कमी खर्चामध्ये या बदलापूर शहरात कमी फीमध्ये चालवणारी इंग्रजी माध्यमाची शाळा, मराठी माध्यमाला तर काही संबंधच नाही. सेल्फ फायनान्स स्कूल आम्ही मराठी माध्यमाची शांतीनगरला चालवतो. 1ही रुपया पालकांकडे नसतो, सगळे आम्ही खर्च करत असतो. अशा प्रकारची शाळा आम्ही व्यवस्थित गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, आपण आश्रमशाळेमध्ये पण गेलात, लवाळीला आश्रमशाळा, आदिवासी मुलांसाठी आम्ही आश्रमशाळा चालवतो. पण सगळ्या गोष्टी आम्ही सातत्याने पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी करत असतो. आपलं निश्चितपणे चांगलं सहकार्य जर राहिलं तर मुलं ही निश्चितपणे
आकाशाकडे पोचतील, जिथे आज आपले शास्त्रज्ञ नेहमी ज्या अवकाशाची माहिती आपल्याला सांगणार आहेत. आम्ही नेहमी सांगतो की आमची मुलं स्टार बनली पाहिजेत. सर, आमची मुलं काय बनली पाहिजेत? स्टार. तुम्ही त्या स्टारच्या बाबतीत चांगली माहिती पालकांना चांगल्या पद्धतीत सांगू शकतो. मी ज्या सांगितल्या गोष्टीत आपण सगळ्या पालकांनी लक्षात ठेवा. भयंकर अशी गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी खाण्यापूर्वी तपासून बघा आणि निश्चितपणे आपल्या मुलांची सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे. आजकाल मुलं अनेक गोष्टीच्या आहारी चाललेत, त्याच्यापासून मुलांनासुद्धा आपण लांब ठेवणं गरजेचं आहे. असो, हरकत नाही, जास्त काही उशीर होतोय, पण सांगितली गोष्ट फार महत्त्वाची आहे. फक्त तुमचा पॉझिटिव्ह सपोर्ट आम्हाला मिळू द्या. निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आमचे शिक्षक सतत प्रयत्न करत असतातच, पण त्याकरता पालकांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. एक गोष्ट सगळ्यांना सांगतो, देवाला नमस्कार करायला सगळ्या पालकांनी सांगायचं. सांगणार ना? सांगताय तुम्ही सगळे? स्वतःच्या पाया पडतात मुलं तुमच्या? नक्की. इथे बसल्या सगळ्या पालकांनी सांगा की माझं मूल रोज माझ्या पाया पडतंय. फार कमी आहेत. शिक्षकांच्या पाया पडायला सांगायचं. पडतात का? सगळे पडतात टीचर्स. मी सांगितलंय, मी 4 महिन्यापूर्वी शिक्षकांना सगळ्यांना सांगितलंय की सगळी मुलं ही आईवडिलांना नमस्कार करतील, आईवडिलांचा आदर करतील, शिक्षकांचा आदर करतील, मोठ्यांचा आदर करतील. हे संस्कार सर आम्हाला रुजवायचे आहेत. पण पालकांनी आज नाही, उद्या तरी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मुलांनी आपला हा रिस्पेक्ट केला पाहिजे. आपली मुलं संस्काराला धरून वाढली पाहिजेत. हे स्वप्न सगळ्या पालकांचं असतं. त्यांना चांगलं गुण, त्यांचे गुण असतील, अभ्यास असेल, याच्यामध्ये प्रगती केली गेली पाहिजे. याकरता पालकांनी आम्हा सगळ्या शिक्षकांना सहकार्य करा अशी तुम्हाला विनंती करतो. 2 दिवसामध्ये 2026 येणार आहे, नवीन वर्ष येणार आहे. बोलता बोलता 2025 कधी संपलं माहीत नाही. नवीन वर्ष येतंय, नवीन संकल्पना, नवीन आशा, अपेक्षा, आकांक्षा चांगलं येणार आहे. पण त्याच्याबरोबर काही अडचणीसुद्धा येऊ शकतात आणि या अडचणीवर मात करण्यासाठी आम्हाला परमेश्वराने प्रार्थना करतो मी, त्यांना आम्हाला शक्ती द्यावी. येणारे सगळे दिवस सुख समृद्धीचे, ऐश्वर्य, आरोग्य, संपन्नतेचे राहो अशा प्रकारची शुभेच्छा देतो. मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ व्हावी आणि येणाऱ्या वर्षामध्ये तुमचे आणि आमचे शिक्षक आणि पालकांचे ऋणानुबंध एकदम घट्ट व्हावे अशा प्रकारच्या आशा अपेक्षा करून सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृतीतून प्रेरणा देणारे असे आपले व्यक्तिमत्व